हॅलो एव्हरीवन. आज आपण ज्या मूवीची चर्चा करणार आहोत ती आहे एक सुपर नॅचरल पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटी बेस्ड हॉरर फिल्मचं नाव आहे द कॉन्ज्युरिंग लास्ट राईट्स. हॉरर फिल्म जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही या फिल्मच्या युनिव्हर्स बद्दल ऑलरेडी ऐकलेलं असेल. फर्स्ट मूवी वॉज रिलीज इन 2013 दी कॉन्ज्युरिंग. त्याच्यानंतर वेगवेगळे पार्ट्स, कॉन्ज्युरिंग सेकंड आलेला आहे, अॅनाबेल क्रिएशन, असं करत करत कॉन्ज्युरिंग द डेव्हिल मेड मी डू इट करत करत आता लास्ट राईट्स पर्यंत ते पोहोचलेत. आणि ऑनेस्टली स्पीकिंग मला ही पूर्ण फ्रँचायझी खूप जास्त आवडायची. ह्याचे पहिले पार्ट्स तर इतके सुपर आहेत, म्हणजे तुम्ही जर टॉप 100 हॉरर फिल्म्स तुमच्या जर कुठल्याही आवडीच्या काढल्या तर त्याच्यामध्ये कॉन्ज्युरिंगचे आधीचे जे पार्ट्स आहेत, फर्स्ट सेकंड, आय एम डॅम शुअर इट विल बी अमंग्स द टॉप 5. सॅडली त्याच्यानंतर त्या मेकर्सना काय झाले देव जाणे. एक तर त्यांचे हॉरर फिल्म्स बनवून बनवून मनातली भीती संपली, त्यामुळे त्यांना लोकांना कशाची भीती वाटेल हे कळत नाहीये. आय डोंट नो व्हॉट इट इज. पण त्याच्यानंतर जे त्यांनी नंतर आता त्यांच्या पूर्ण त्या फ्रँचायझीला उतरती काळ लागलेली आहे ते आतापर्यंत संपलीच नाही. आणि आता तर मूवीच्या नावामध्येच त्यांनी म्हटले लास्ट राईट्स, आणि खरोखर आपल्यावरती अंतिम क्रियाक्रम करून त्यांनी आपल्याला सोडून दिले. बघा आता फेस करा, मरा तुम्ही, पण आम्ही तुम्हाला पाहिजे ते देणारच नाही. ज्यावेळी आपण कुठलीही गोष्ट ज्यावेळी एक्सपेक्ट करता, हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण समजा पनीर पुलाव मागितला आणि त्याच्यामध्ये पनीर नसेल, कसं वाटेल तुम्हाला? सेम थिंग हॅज हॅपन्ड हिअर. हॉरर फिल्म म्हणून आपण जातो, ज्याचं ऑलरेडी नाव भरपूर आहे, ह्याच्याने ऑडियन्स खेचला थिएटरकडे जरूर जातो, पण तिथं गेल्यानंतर कळतं ओम फस तुम्हाला काही आम्ही देत नाही, दॅट इज ऑर हॉरर. असं करून करून त्यांनी आपल्याला पूर्णपणे हरवलेले आहे. पोस्टरमध्ये तिथं म्हटलेले त्यांनी, कॉन्ज्युरिंग आत्ताचा जो लास्ट राईट वाला मूवी आहे त्याच्या पोस्टरमध्ये त्यांनी म्हटले द केस दॅट एंडेड इट ऑल अँड ॲज इट सेज इट स्पीक्स फॉर इट सेल्फ, इट हॅज एंडेड इट ऑल. फायनली तुम्हाला या फ्रँचायझीमध्ये आता पुन्हा एकदा नवीन त्यांनी जरी काय काढलं तरी आय एम शुअर लोक आता पुन्हा फसणार नाहीत आणि जाणार नाहीत. आता तर त्यांनी बरोबर लोकांना बनवलं. म्हणजे मूवीचं बजेट होतं $55 मिलियन रफली. मूवी हॅज कलेक्टेड अराउंड $362 ॲज पर विकिपीडिया सेज. आणि हे पण झालेलं आहे ज्याला आय थिंक 5 सप्टेंबर रोजी हा मूवी रिलीज झाला. लिटरली 15 दिवसांच्या कालावधीमध्ये भरपूर पैसा मूवीने छापलाय. बट ट्रस्ट ब्रेक कर दिया. तो अभी लोगों को मतलब वो अभी वो कनेक्ट नहीं कर पाएंगे. पहले जो लग रहा था हे सुंदर आहे, चला यार बघू, मला मजा येणार आहे. आणि जे खरंच ज्यांना हॉरर फिल्म्स आवडतात मनापासून, काही इट्स नॉट अ कॉमन जॉनर ऑफ मूवीज जे सगळ्यांनाच आवडतात. आणि काही काही त्यात नाटकी लोक पण असतात जे तुम्ही ऐकलं असेल तुमच्या सर्कलमधले, की अरे मला हॉरर फिल्म्स आवडतात पण मला त्यात मजाच आली नाही. मला अशा लोकांवरती क्यू येते लिटरली. तुम्ही जाताय हॉरर फिल्म बघायला, इट इज एक्सपेक्टेड की तुम्हाला चित्त थरारक काहीतरी तिथे बघण्यासारखं मिळायला पाहिजे. या मूवीजमध्ये आधी ते मिळायचं, पण आता तो एलिमेंट मिसिंग आहे. केसबद्दल थोडंसं, म्हणजे या मूवीच्या स्टोरी लाईन बद्दल सांगायचं झालं तर स्टोरी अगेन रिअल लाईफ स्टोरी बेस्ड आहे हे. आणि स्मॉल हॉन्टिंग केस जी घडली होती पेन्सिल्वेनियामध्ये, US मध्ये, बिटवीन 1974 टू 1989. जॅक आणि जेनेट स्मल नावाची एक फॅमिली होती. त्यांना लिटरली त्यांच्या घरामध्ये ऍक्च्युअली पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज घडताना जाणवल्या आणि त्याच्याबद्दल त्यांनी भरपूर ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला. लोकांना त्या काळात ते पटत नव्हतं आणि इन्व्हेस्टिगेशन्स घडले आणि द स्टोरी वॉज ट्रू. खरोखर त्यांचं घर पूर्ण हॉन्टेड होतं हे त्याच्यात जाणवलं. आणि आपल्याला जसं फर्स्ट पार्ट पासून माहितीये की जे आपले एड आणि लॉरेन वॉरेन हे जे हजबंड वाईफ कपल आहेत, जे हे इन्व्हेस्टिगेशन करतात, मूवी मधले कॅरेक्टर्स मी सांगतोय ऑफकोर्स, त्यांनी इथे देखील आपलं मन जिंकलेलं आहे, सुंदर काम केलेलं आहे. अतिशय म्हणजे दोज आर द ओनली थिंग्स आय लव्ह या फिल्ममध्ये. तो जो कॉमन पार्ट आहे, म्हणजे कुठलं भूत दाखवतायत, कुठलं डिमन आहे, ह्याच्यापेक्षा मला ह्या दोघांची जोडी बघायला आवडते. हजबंड वाईफ किलिंग इट ऑल एव्हरीवेअर. या मूवीमध्येही त्यांनी केलंय, पण हॉरर एलिमेंटच मिसिंग आहे, त्यामुळे मूवी जीवच राहिलेला नाहीये. तर आपण बघतोय पण कुठे भीती वाटून घेऊयात का रे, असा तुम्हाला प्रश्न पडेल. नथिंग, म्हणजे पैसा वेस्ट. 135 मिनिटाचा फिल्म आहे, 135 मिनिटं पूर्णपणे उचलायची आणि आपण असं डस्टबिनमध्ये फेकून यायचे, असा मूवी बनवलेला आहे. ह्या मूवीज अशा असतात जिथे जाऊन तुम्हाला खरं वाटतं चला ऍटलिस्ट मी एसीची तरी मजा घेतो, थिएटरमध्ये आलोय तर, किंवा गप्पा मारत बसायच्या. मग लोक फोनवरती स्क्रोल करतायत. म्हणजे मी थिएटरमध्ये गेलेलो जेव्हा मी बघितलं, लिटरली 30% पण ऑक्युपन्सी नव्हती आणि त्याच्यापैकी जी लोक होती ती डोक्याला हात लावून बसली होती, फोन स्क्रोल करत होते, सोशल मीडिया बघत होते. दॅट इट सेल्फ सेज की लोकांना स्क्रीनवरती पैसा बघून पण बघावंसं वाटत नाही. सो मेकर शुड लर्न समथिंग फ्रॉम दिस. आणि असं जे म्हटलं जातं इंडियामध्ये रिलीज केला जातो, बजेटचं त्यांना काही ऑलरेडी हॉलिवूड फिल्म आहे, सगळीकडे रिकव्हर होतात, पैसे त्यांना भरपूर मिळतात. बट इट इज नॉट अबाउट मनी एव्हरीवेअर, राईट? लोक कनेक्ट करतात, दे आर एक्सपेक्टिंग समथिंग फ्रॉम यू. आणि जर तुम्ही ते डिलिव्हर करत नसाल आणि ऍट दॅट लेवल, म्हणजे इट इज नॉट सम शॉर्ट फिल्म मेड बाय सम कॉलेज स्टुडंट ऑर समथिंग, यू आर सेइंग समथिंग अँड यू आर नॉट डिलिव्हरिंग दॅट, खूप म्हणजे डिसहार्टनिंग
तो एक एक्सपिरियन्स मला वाटला. आणि मूवी बघायचा असेल ह्या मूवीसाठी म्हणजे मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो, तुम्हाला वाटेल की चूक केली आणि हा मूवी बघितला. OTT वरतीही त्याला तुम्ही अजिबात दुजोरा देऊ नका, वळू पण नका. कॉन्ज्युरिंग पहिला पार्ट तुम्ही 50 वेळा बघा. त्यात जो सीन तुम्हाला माहितीये त्याच्यामध्ये पण तुम्हाला दरवेळी तेवढंच धाडकन एक शॉक बसतो. आणि दॅट मूवी इज नाईस. पहिला बघा, सेकंड पार्ट बघा, पुढे पुढे जायला गेलात तर यू आर रिस्किंग युअर लाईफ, नॉट इन द हॉरर बट नॉट गेटिंग इन द हॉरर. सो तुम्हाला हॉरर पाहिजे तर शेवटचे पार्ट थोडेसे मिस करायला सुरुवात करा. आणि आय एम शुअर ह्याच्यानंतर कुठलाही पार्ट करण्यासाठी त्या मेकर्सने पण डेअरिंग करायला नको. हाच एक पर्पज आहे, लोकांना फसवणुकीपासून थोडंसं वाचवण्याचा. बाकी तुम्हाला मूवीचा रिव्ह्यू कसा वाटला जरूर मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. हॉरिबल हॉरर इज ऑल आय वॉन्ट टू से. ऑन दॅट नोट आपण आता कन्क्लूड करूयात. भेटूयात पुढच्या मूवीच्या रिव्ह्यू मध्ये. टिल देन धन्यवाद.